आणि ही बातमी पुणे जिल्ह्यातून नसरापूर प्रकरणानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळलेली असताना पुण्यामध्ये आणखी एक चीड आणणारी अशी घटना समोर आली आहे। पुण्यामध्ये एका 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झालाय आणि धक्कादायक म्हणजे मुलीच्या आजोबानंच हा अत्याचाराचा प्रयत्न केलाय। एका नागरिकाच्या सतर्कतेमुळे ही बाब उघडकीला आलेली आहे। नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। पुण्यातल्या पर्वती परिसरातल्या दत्तवाडी इथली घटना आहे आणि मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। मुलगी सुखरूप आहे। या घटनेनंतर मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरले। पर्वती पायथा आणि स्वारगेट चौकामध्ये नागरिकांनी रास्ता रोको केला। तर 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या या नराधम आजोबावर आता गुन्हा दाखल झालेला आहे। त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत। पर्वतीमध्ये झालेल्या या प्रकरणात नराधमाला अटक झालेली आहे। केवळ 9 वर्षांची चिमुरडी होती, तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा हा प्रयत्न होत होता आणि त्या विरोधात आता पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। दारूच्या नशेत असलेला हा आजोबा चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नात होता। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर पुण्यामधून जोडले गेलेत। निलेश, काय नेमकं या संदर्भातल्या आणखी सविस्तर तपशील येतात? रात्रीच ही सगळी घटना घडलेली आहे, पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने आता सगळं पुण्यामधलं वातावरण या घटनेनंतर झालंय? अनुपमा, खरं तर 24 तासामध्ये 3 घटना ज्या आहेत त्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घडलेल्या आहेत पुण्यामध्ये। दौंडमधली एक घटना असेल, मुळशीतली असेल आणि काल पुण्यामध्ये संध्याकाळी 8:30च्या सुमारास नात्याला काळीमा फासणारी घटना म्हणता येईल। खरं तर सख्या नातीसोबतच अनेक अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न जो आहे तो करतानाचा या ठिकाणी घटना जी आहे ती समोर आलेली आहे। पर्वती पायथा परिसरामध्ये कुटुंब राहत होतं आणि त्या दरम्यान आपल्या नातीसोबत एक आजोबा एक घरातमध्ये होते, दारूच्या नशेत होते। त्या दरम्यान त्यांनी त्या आपल्याला जे चिमुकली होती तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। मात्र सतर्क नागरिकांमुळे हा प्रसंग आहे तो उडवून लावलेला आहे। या घटना हा रात्री उशिरापर्यंत या संपूर्ण प्रकार जे आहे ते सुरू होतं। रात्री उशिरापर्यंत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जो 50 वर्षीय आजोबा आहेत त्यांना आता या ठिकाणी दत्तवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र सातत्याने जर बघितलं तर पुणे परिसरामध्ये बाल लैंगिक अत्याचार असतील किंवा हत्येच्या घटना आहेत ते सातत्याने घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नसरापूरच्या घटनेनंतर जर बघितलं तर नसरापूरची घटना ताजी असताना काल या पुन्हा 9 वर्षाच्या मुलीवर या ठिकाणी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। मात्र या संपूर्ण प्रकारामुळे आता नागरिक जे आहेत ते आता संतपलेले पाहायला मिळतात। कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी आहे ती आता या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत होते। काल नागरिकांनी त्याला पकडून स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर आलेला। मात्र संतप्त जनाव जो होता त्याने संतप्त जनावाने स्वारगेट चौक असेल किंवा पर्वती पायथा चौक असेल संपूर्णपणे जाम केला होता। रात्री उशिरा हा प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे आणि वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या ठिकाणी आता मुलीसोबत काही गैरवर्तन केले का याचा तपास जो आहे तो समोर येईल। मात्र जो अहवाल आहे तो अजून आलेला नाहीये। मात्र मुलीच्या आईच्या सांगण्यावरनी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे नात्याला काळीमा फासणारी घटना जी आहे ती पुन्हा एकदा पुण्यामध्ये घडलेली आपल्याला पाहायला मिळते। चालल्यामुळे खरं तर संतापाची लाट उसळते आहे आणि त्यामुळे हे प्रकार थांबणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने आता काय नेमकं सरकार कायद्यात बदल करते पाहावं लागणार आहे। निलेश, असे संपर्कात राहा।